कोविडसारख्या महामारीने संपूर्ण जगात वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम असणं काळाची गरज आहे। सध्याच्या आधुनिक युगामध्ये वैद्यकीय क्षेत्रात ही आधुनिक सुधारणा झाल्या आहेत, पण वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत समस्यांमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करू, असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं। यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे देशाचे सैनिक हे आपल्या देशाचं रक्षण करतात, त्याप्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचं रक्षण करतात। म्हणून आपल्या समाजात डॉक्टरांना आदरानं पाहिलं जातं आणि त्यांना विशेष स्थान देखील आहे। आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात खूप सारे बदल झाले आहेत। वैद्यकीय तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे। डॉक्टरांचे जीवन हे रुग्णांची सेवा करणे हेच आहे। असे असताना वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। शासन प्रतिनिधी या नात्याने डॉक्टरांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचाव्यात, विचारांची देवाणघेवाण होऊन या समस्यातून मार्ग निघावा, हेच या बैठकीचं उद्दिष्ट आहे। आजच्या बैठकीत वैद्यकीय संघटनाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या समस्यावर उपाययोजना करण्याच्या हेतूनं अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री महोदयांची भेट घेऊन यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू। आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने मित्रा संस्थेच्या माध्यमातून विशेष संकल्पना राबवू, अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी CPRचे डॉक्टर SS मोरे, जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, डॉक्टर अजित लोकरे, मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर अमोल कोडोलीकर, प्रायव्हेट नर्सिंग होम असोसिएशनचे डॉक्टर भरत कोटकर, डॉक्टर राजेश माने, डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर अमोल खोट, डॉक्टर प्रसाद कोळी, डॉक्टर शीतल देशपांडे, डॉक्टर प्रवीण नाईक, शिवसेना वैद्यकीय समन्वयक कृष्णा लोंढे यांच्यासह सुमारे 38 वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते।